अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपसभापती नीलम गोरे यांची मुलाखत जी आहे ती नुकतीच झाली आणि या मुलाखतीतून पुन्हा एकदा अनेक आरोप किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात थेट त्यांनी उद्धव ठाकरेंवर जे म्हणजे माजी मुख्यमंत्री तर नीलम गोरे ज्या पक्षातून शिवसेनेत आल्या त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटलं की एक पदासाठी 2 मर्सिडीज द्यावे लागायच्या असा थेट आरोप जो आहे तो उद्धव ठाकरेंवर केलेला. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर ताई ज्या अनेक वर्ष जे ती शिवसेनेची धुरा सांभाळतात आहेत त्यांच्याशी आपण बोलतो करणार. तुमचे आधीचे सहकारी आता असे नवे मुळात माझी कधीच सहकारी नव्हती. ती नाव गोरे पण कारनामे काळेच होते. ते माझी सहकारी ती कधीच नव्हती. थेट आरोप जो आहे तो उद्धव ठाकरेंवर केलेला आहे. म्हटलेत की 2 मर्सिडीजवर 1 पद. काय कसं बघतात या मुळामध्ये स्वतःला हुशार समजणारी ही बाई, काळ वेळ स्थळ न बघता बरळणारी ही बाई, त्या ज्या बाईला बाईच म्हणणार म्हणजे ही बाईसारखी दिसते म्हणायचं म्हणून बाई 3 वेळा आमदार, 2 वेळा उपसभापती, उपनेत्या, असं बरंच काय काय दिलं. गेल्या 24 वर्षात सगळं मिळवलं. मुळात ह्या बाईनी मर्सिडीज अशा किती दिल्या. ही बाई जर बोलत असेल तर कोणी कोणी मर्सिडीज दिल्या त्याची नावंही द्यावी. कारण नुसतं हवेत गोळीबार करून म्हणजे तुम्ही गेलात कशासाठी, कुठच्या कार्यक्रमाला गेलात तर साहित्यिकांच्या. साहित्यिक म्हणजे आपण काय म्हणतो समाजाचा एक उच्चभ्रू तो जी लोक असतात ती. साहित्यिक म्हणजे आपण काय म्हणतो की समाजाला दिशा देणारं सगळं तिथे असतं. तर ही दिशाहीन बाई ती ही नको ते बरळली. आता का बरळते तर तिथे जाऊन उपसभापती तर गेलं. व्यासपीठ उपलब्ध झाल्याबरोबर मला वाटतं ज्यांनी मुलाखत घेतली ABP माझावर, त्यांचं आता मी नाव विसरली, जे घेत होते खांडेकरजी, ते मस्त म्हणाले, मला आवडलं. ते म्हणाले एक मॅनेजर बदलला, दुसरा मॅनेजर. मग दुसऱ्या मॅनेजरला खुश करण्यासाठी किंवा उद्या आता भविष्यात काहीतरी अजून मिळवायचं आहे तर उद्धवजींवर बोलल्याशिवाय प्रमोशनच नाही ह्यांचं स्वतःचं प्रमोशन करण्यासाठी ही बाई साली नावात गोरे पण अख्खी कामगिरी काळे अशा लायक बाईला काय म्हणावं. हाच मुद्दा आहे माझा की जसं राजू सरांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही बटरखान्यात गेलात आणि मॅनेजर तुम्ही बदलला पण नावाची पार्टी जे तीच राहिली. त्याच्यावर त्यांनी म्हटलं की आम्ही मॅनेजर बदलला कारण की सगळ्यांच्या हिस्स्याला समान वाढपी म्हणून आम्हाला काम करता यावं असं म्हणून आम्ही मॅनेजर बनला, कारण की याआधी भेटीच होत नव्हत्या. मुळात 1 नंबर खोटारडी. आणि म्हणजे मी किती शिव्या नाही घालणार कारण त्या पण लायकीची नाही ना, लायक त्या पण लायकीची नाही. इतकी बेकार बाई. फक्त एवढंच आहे की जेव्हा जेव्हा उलट आम्ही जायचो तेव्हा ही तिथेच पडलेली तर असायची, मातोश्रीवर बसलेलीच थांबाय. आणि वर आम्हाला सांगायचे थांबायला गेले ना मग या, थांबायला गेला. ही करणारी बेकार बाई जर असं बोलत असेल तर आमच्यासारख्यांना चीड येणारच. कारण उद्धवजींवर तू बोलते, एक तर तुझी लायकी वाढवली कोणी, होतीस कोण, केलं कोणी आणि झालीस काय, हे आता सगळं तिलाच लागू होतं आहे. आणि तिने कधीच महिला आघाडी वाढवण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत. फक्त हे जे आता साहित्यिकांमध्ये गेली आहे ना, ते पांढर पेशांमध्ये म्हणजे व्हाईट कॉलरमध्ये राहायचं पण कामं मात्र काळी काळीच करायची. कधी महिला आघाडी अख्ख्या पुण्यात जा, एक चांगला माणूस हिला म्हणाला तर आम्ही काही हरू. अख्ख्या महिला आघाडीची त्या पुण्यातल्या वाट लावली कधीच तिने. आणि मी तर कधीच नाही. म्हणजे मी एका प्रोग्रामला बोलवलं तर मला भलतीच मागणी केली, मग ती अशीच पाहिजे मला साडी तशीच, आणि दिलेली परत पाठवून दिली बदलून पाहिजे. हा एका कार्यक्रमात म्हणजे अशा लाचखाव साड्यांसाठी काही बोलते. यात त्यांनी आणखी एक म्हटलं, जसं तुम्ही म्हटलात की त्यांना 3 वेळा आमदारकी, सभापती, उपसभापती पद दिलं, हे सगळं दिलं.
ते म्हणतात हे सगळं मला बाळासाहेबांनी दिलं, त्यामुळे मला काही देण्याची एक मिनिट, बाळासाहेब गेले 2012ला, गणित हातावर आहे. 12 ते 24 तू कोण होतीस तेव्हा? बाळासाहेब आले का? काही पण म्हणजे उलट बाळासाहेबांकडे फायदा म्हणूनच आली. बाळासाहेब नेहमीच विचारवंतांच्या ह्याला मान द्यायचे. आजही आमच्याकडे कृती आणि विचार हे दोन्ही एकत्र आहेत. कृती करणाऱ्याला पण मान होता, मग तो अडाणी का असेना, म्हणजे शिकलेला का नसेना, पण कृती करणाऱ्याला पण बरंच काय काय दिलं. मग तसंच विचारांना पण नाही तर तीच धुरा बाळासाहेबांची उद्धवजींनी चालवली. आता कृती करणाऱ्यांना किंवा ह्या विचारवंतांना प्लॅटफॉर्म मिळत गेले, केलेल्या कृतींमध्ये काहीतरी होईल म्हणून ते प्लॅटफॉर्म शोधले गेले, त्याच्यातली ही कारवाई. या सगळ्यांवर संजय राऊतांनी टीका केल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही नीलम गोऱ्हेंशी संपर्क केला आणि त्यांना विचारलं, तर त्यांनी नंतर थेट भूमिका बदलली. ते म्हटले की हा माझा अनुभव नव्हता, तर हे इतरांसोबत मांडायला कोणी सांगितलं साहित्यिकमध्ये? तुला ही कुठली सुपारी घेतलीस? जर तुझा अनुभव नाही ना, कारण कोणी आपला अनुभव, आज आम्ही सांगतोय ना की आम्ही आज महापौर पदापर्यंत गेलो, पण साधा आमचा एक पेढा पण उद्धवजीने खाल्ला नाही आहे. पेढा, पैसे तर लांबच, पेढा पण नाही खाल्ला आहे. त्यामुळे फक्त उद्धवजींवर बोलल्यानंतर ज्यांना कोणाला समाधान वाटतं त्यांच्याकडनं काहीतरी मिळेल या उद्देशाने ही बेकारबाई बरळते. नक्की काय पिऊन बसली होती जरा विचार. चहा कॉफी तर नेहमीच घेतो. याच प्रकरणाशी एक शेवटचा प्रश्न आहे की शिवाजी पार्क आणि शिवसेना याचं एक वेगळं नातं आहे. प्रत्येक वेळी शिवसेनेचे कार्यक्रम जे ते दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात होतात. त्यांनी असं म्हटलं की ह्या मैदानात जे काही कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमांना जी माणसं लागायची ती सगळी ठाण्यातून आणली जायची आणि त्याचं सगळं नियोजन जे ते एकनाथ शिंदेकडे असायचं, म्हणून तो जो मॅनेजरचा विषय जो आहे तो तिथून सुरू झाला. ठाण्यातनं माणसं आणायची की नाही मला माहिती नाही. तुम्ही काय मुंबईकर आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करायला तुम्हाला ठेवलाय? मग मुंबईकर काय करत होते? एकनाथ शिंदेसाहेब आमच्यावर होते, त्यांची जबाबदारी असायची, प्रत्येकावर असायची. हिने किती जबाबदारी उचलली, शिंदेनी काय केलं ते काय केलं त्याचं वेगळं, तुम्ही किती जबाबदारी उचलली. अरे एक बाई स्वतः आणि एकच बहीण, ह्याच्या पलीकडे कुठली कार्यकर्ती तू वाढवलीस? तू कुठची कार्यकर्ती वाढवलीस? तू काय केलंस? आणि फक्त कुठल्याही ठिकाणावर आता काय झालं आहे, तिला बरळायला कुठे ठिकाण नव्हतं म्हणून साहित्यिक, खरंच सगळ्या साहित्यिकांनी त्यांचा निषेध केला पाहिजे. कारण साहित्यिकांच्या त्या परिषदमध्ये राजकारण नसतं. तू का आणलं राजकारण? आणि खांडेकरांनी मस्त सांगितलं, मी खांडेकरांचा आभार मानते की मॅनेजर बदलणारी ही बाई आहे, ही धुक्कार आणि बिक्कार बाई आहे. त्यामुळे हिचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. किशोरताई, खरं तर आणखी वेगळे राजकारणातले प्रश्न आहेत. आपण जर पाहिलं तर ज्या वेळेस कुठल्याही मंत्र्यावर आमदारांवर न्यायालयाकडून दोषी म्हणून जी कारवाई केली जाते त्याच्यानंतर त्याची आमदारकी आणि मंत्रिपद जे ते रद्द केलं जातं. पण माणिकराव कोकाटे प्रकरणात 4 ते 5 दिवस उलटून गेलेले आहेत. एकीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतात मला कोर्टाने कुठलंही पत्रक दिलं नाही, तर दुसरीकडे सरकारने अद्यापही त्यांचा राजीनामा किंवा त्यांचं मंत्रिपद काढून दिलं नाही. या संदर्भात आपण जर पाहिलं तुमच्यासोबत असणारे महाविकास आघाडीमध्ये सुनील केदार शिंदे यांच्यावर कारवाई झालेली, संसदेतले खासदार राहुल गांधी त्यांची ते एका दिवसात कारवाई झाली, मग माणिकराव कोकाटेंवर कारवाई का केली? मी प्रश्न विचारला ना, तुम्ही माध्यमामध्ये लोकशाहीचा गळा कसा घोटला जातो त्याच्या ह्या सगळ्या पहिल्या दुसऱ्या स्टेप आहेत. आज बीडमध्ये धनंजय मुंडे ज्या पद्धतीने म्हणजे मी तर काहीच नाही म्हणत आहे, सगळं ते धस म्हणत आहेत जे भारतीय जनता पार्टीत आहेत, जे अजित पवार आज भारतीय जनता पार्टीच्या मांडी लावून बसलेले आहेत, त्यांचे हे सगळे चेले बरोबर. माणिकराव कोकाटे मला वाटतं इकडनं तिकडनं उडूनच बसलेले हे आहेत. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटणं ही प्रक्रिया आहे, ती प्रक्रियेच्या ह्या सगळ्या स्टेप आहेत. आणि तरी म्हणणार आम्ही संविधानाचा सन्मान करतो. ज्या वेळेला राठोड त्याचा घ्या म्हणायच्या आधी आम्ही राजीनामा घेतला, नैतिकता पाळून उद्धवजींनी. का नाही? त्यांच्या वरिष्ठ नैतिकता पाळत आहेत, आणि जर तेच पाळणार तर खालचे चेले काय पाळणार आहेत? त्यामुळे आता त्या राजकारणामध्ये नैतिकता वगैरे काही नाही. हम कुछ भी करे, काय पण करू,
कारण आमच्याकडे सुप्रीम कोर्टापासून ते खालच्या कोर्टापर्यंत आम्ही म्हणू ते होतं आहे असं दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण आजही आमचा कोर्टांवर विश्वास आहे. कोर्टाने दिलेले निर्णय जर होत नसेल तर कोर्टानेच, कारण आपण गीतेवर हात ठेवून म्हणतो, तर गीता म्हणजे काय आहे? गीता वाचायला आणि म्हणायला ती आध्यात्मिक, परंतु खरा तो सगळा संविधानाचा गाभा, गीतेचा गाभा संविधानमध्ये आहे. मग दोन्ही ग्रंथ मोठे आहेत, तर त्यांना साक्ष ठेवून जर तुम्ही शपथा घेता तर तुम्हाला त्याच्यात थोडी तरी जनाची नाही मनाची तरी टिंबटिंब वाटली पाहिजे. अगदी शेवटचे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला की तुम्ही मुंबईचा संपूर्ण कारभार मागच्या पालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर पाहिला होता. मुंबईतल्या मराठी शाळा टिकवाव्या म्हणून अनेक प्रयत्न होताना पाहायला मिळाले होते, पण तरीही मुंबईतल्या मराठी शाळांचा दर्जा जो आहे तो दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे. आधी पहिला मराठी शाळा असायच्या, इंग्रजी माध्यमाच्या असायच्या, आता हिंदी. आता इंग्रजी माध्यमांच्या शाळेची संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यानंतर हिंदी मराठीचा नंबर लागतोय. कसं बघतात ते? राज्य सरकार अपयशी ठरते का मराठी शाळा वाचवण्यात? नाही, याच्यासाठी मी सगळंच सरकार म्हणणार नाही. कारण आज घरेलू कामगार म्हणून ज्या महिला बघितल्या जातात त्यांना असं वाटतं की माझा मुलगा इंग्रजी शिकला पाहिजे, इंग्रजी बोलता आलं पाहिजे. त्याला कारण पण आहे. कारण जो 10वी-12वी नंतर तो ज्या मार्केटमध्ये जातो किंवा ज्या समुद्रात जातो, शैक्षणिक समुद्रात, तेव्हा तो तिथे टिकला पाहिजे. आणि म्हणजे मातृभाषा मराठी जरी असली तरी ती व्यावहारिक भाषा आहे, ती त्याला आलीच पाहिजे. तरी मला असं वाटतं की आत्ता आमच्या महापालिकेमध्ये आदित्य ठाकरेंनी जेव्हा हे सगळं हातात घेतल्यानंतर जे बोर्ड आणले गेले, आज अनेक CBSE बोर्डसारख्या ह्याला रांगा लागल्या आहेत लोकांच्या. आमच्याकडे आम्ही जर अजून 3 वर्ष पुढचं पण एक कंटिन्यू राहिलं असतं तर कदाचित ते बोर्ड अजून वाढले असते आणि त्याच्यामध्ये मुलांना शिक्षण घेणं सोपं गेलं असतं. पण आजच्या घडीला कॉन्व्हेंटमध्ये आता कमी जात आहेत मुलं. पण मराठी बरोबर इंग्रजी असलं पाहिजे म्हणून इंग्रजी माध्यमाला जास्त कल जो लोकांचाच असेल. आता माझा नातू आहे, म्हणजे माझी मुलं तर मराठी मीडियमलाच शिकली, तर मी त्याला बालमोंडला घातलं. का तर दोन्ही, एक तर त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे, आमच्या महानगरपालिकेमध्ये पण होतात, पण शेवटी त्यांच्या आईवडिलांची इच्छा, पण ते कॉन्व्हेंटमध्ये नाही घालायचं आणि मराठी बेस असलाच पाहिजे हा माझा आग्रह होता. त्यामुळे कारण बालमोंड शाळेचं शिक्षणाबरोबर सर्वांगी विकास जो माझ्या धर्माला चालतो, जो माझ्या मराठीपणाला चालतो, तो आहे. म्हणून तिकडे पण कल आहे लोकांचा. पण मुंबई महानगरपालिकेचा जवळपास राहणारा पब्लिक, नागरिक ज्यांची खरंच ऐपत नाही आणि जे आपण मोफत शिक्षण, ते अनेक जण त्याचा लाभ घेत आहेत. आता त्याच्यात घेत असताना इंग्रजीकडे जरा कल जास्त आहे. पण मुंबई महानगरपालिकेचा पट मराठी तो भाषेबरोबर आहे ना त्यांच्या, म्हणजे मराठी शिकवलं जातं, मग इंग्रजी शिकवलं जातं आणि ही मातृभाषा आणि ती व्यावहारिक भाषा आलीच पाहिजे. अगदी शेवटचा प्रश्न आहे. मी तुमच्या घराकडेही येत होतो, तिथंही खोदून ठेवले. या खोदलेल्या मुंबईकडे किशोरी पेडणेकर कसे पाहतात? हो, नाही, मी आमच्या ज्या वॉर्ड ऑफिसर आहेत, नाही मी सांगते ना, म्हणजे मी आता तुम्ही माझ्या बिल्डिंगच्या खालचा खड्डा सांगताय तर मी सांगते ना की त्यांना 4 वेळा सांगूनही ठिकाणावर येत नाहीत. ना DMC फिरत आहे, ना वॉर्ड ऑफिसर फिरत आहे कुठेच. आता ते ऑफिसमधनं काम करतात, ना मेंटेनन्सचे कोण फिरत आहेत. त्यामुळे अख्ख्या मुंबईचा बकाल मुंबई झालेली आहे. जी खूबसूरत मुंबई होती ती आता बकाल मुंबई झालेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.